माणचा इतिहास बघितला, माणदेशी माणसाबद्दल खूप लिहिलं गेलं, माणदेशाबद्दल खूप लिहिलं गेलं, पण जेवढं या ठिकाणी साहित्य निर्माण झालं ते सगळं साहित्य माणदेशाच्या दुष्काळावरचं साहित्य होतं. त्या सगळ्या साहित्यामध्ये माझ्या माणदेशातला पाण्याकरता तडफडणारा, पाणी केवळ डोळ्यात असणारा अशा प्रकारचा माणूस चित्रित झाला. माझा तो शेतकरी जो माणदेश सोडून कुठेतरी मुंबईपासनं तर अख्ख्या भारतामध्ये छोटं छोटं काम करण्याकरता गेलेला तो माणदेशी माणूस, त्याचं चित्र हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं. कोणी हे म्हणायचं नाही की या माणदेशातला दुष्काळ दूर होऊ शकतो, पण आमच्या जयकुमार गोरेंनी तो विडा हातामध्ये घेतला. आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा दिला, मोदीजींच्या सरकारनं पाठिंबा दिला. आज अवस्था अशी आहे की सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर माणदेशातला दुष्काळ शोधावा लागेल, तो सापडणार नाही. पूर्णपणे त्या ठिकाणी हरित अशा प्रकारचा माणदेश तयार करण्याचं काम आम्ही